नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णासोबत गप्पा मारून गेल्यानंतर गोदा मावशी कृष्णाला म्हणते, तू कशाला त्या पोलीसवाल्याला त्रास देतेस ग? तर कृष्णा म्हणते, तुला नाही कळणार. तर गोदा मावशी म्हणते, मला नाही कळणार होय, मग तू सांग की. तर कृष्णा म्हणते, राघवला माझ्यासोबत भांडल्यावर कायम बरं वाटतं. बघितलंस का, आत्तासुद्धा ते कसे हसून गेले. नाहीतर हल्ली ते सतत टेन्शनमध्ये असतात. तर गोदा मावशी म्हणते, तुला काय माहिती? तर कृष्णा म्हणते, मला नाही तर कोणाला माहिती. काय केल्यानंतर त्यांना राग येतो, कशाने त्यांना बरं वाटतं, हे सगळं मला माहिती. तर गोदा मावशी म्हणते, जगावेगळंच प्रेम आहे तुमचं. तर कृष्णा म्हणत असते, खरंच आमचं प्रेम जगावेगळंच आहे. मी राघवला व्यवस्थित ओळखते. हे सगळं मधू लांब उभा राहून ऐकत असते. तर ती तिला म्हणते, तू राघवला कशी काय ओळखतेस? आणि मधू कृष्णाजवळ येऊन तिला म्हणते, तू नेहमी स्वतःला आपण असं म्हणतेस ना, मग आता मी कसं म्हणालीस? तर कृष्णा म्हणते, सुंदरी, आपण कॅरेक्टर्समध्ये आहे ना. मधू म्हणते, माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. तर कृष्णा म्हणते, आपण खोटं नाही बोलत फ्रेंड, आपण खरंच कॅरेक्टरमध्ये आहे. सिंधुबिंदू बनायचं नाटक करतोय ना. ती कसं मी म्हणायची, म्हणून आपण म्हणालो की मी राघवला व्यवस्थित ओळखते. करेक्ट ना, राजश्री मदरसाठी चाललंय ना हे सगळं. तर मधू विचारते, आणि राघवबद्दल बोललीस त्याचं काय? तर कृष्णा म्हणते, काय खोटं बोललो आपण इतके दिवस इथे राहतो, तुला आपला स्वभाव तर कळालाच असेल ना. आपण स्वतःला सिंधुबिंदूमध्ये कन्वर्ट करायचा प्रॅक्टिस करतोय. तर मधू म्हणते, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तर कृष्णा म्हणते, अच्छा, लंबूबद्दल आपण हे म्हणत होतो की आपण त्याला व्यवस्थित ओळखायला लागलोय. पण आपल्यापेक्षा जास्त तर तू ओळखते ना लंबूला. तर मधू म्हणते, त्याचा इथे काय संबंध आहे? तर कृष्णा म्हणते, संबंध असल्याशिवाय आपण प्रश्न विचारलाय का? तू ओळखते ना लंबूला चांगलंच? तर मधू म्हणते, हो ओळखते. तर कृष्णा म्हणते, तू या घरात सगळ्याचं केअरटेकिंग करते, कधी कोणावर चिडत नाही. काय ॲटिट्यूड पण नाही ग तुला. आपल्याला ना तुझं हे सॉलिड आवडतं. स्वतःचं कौतुक ऐकून तर मधूला खूप बरं वाटत असतं. तर कृष्णा म्हणते, आपल्याला ते बिंडोक बदक सांगत होतं की डान्स पण खूप छान करतेस तू, आपल्याला शिकवते का? तर मधू म्हणते, बघू, आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. तर मधू तेथून जाताना मावशीचा आणि मधूचा एकमेकींना धक्का लागतो. तर मधू मावशीवर ओरडून तेथून जाते. तर मावशी कृष्णाला म्हणते, कसली माजुरडी बाई आहे ग ही जर एकदा माझ्या कचाट्यात सापडली ना तर मी हिला सोडत नसते. तर कृष्णा म्हणते, मावशी, तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. तर मावशी म्हणते, तू कशाला माफी मागतेस? तुझ्यात आणि तिच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आत्ता मला कळतंय की त्या पोलीसवाल्याचा जीव तुझ्यावर का जडलाय. तर कृष्णा म्हणते, मावशी थोडंसं हळू बोल, जर कोणी ऐकलं तर आपलं नाटक सगळ्यांसमोर येईल. तर मावशी म्हणते, पुन्हा असं नाही होणार. तर कृष्णा म्हणते, राघव आता आलेत, मी त्यांच्यासाठी चहा करते, सकाळपासून त्यांनी चहासुद्धा नाही घेतला. तर मावशी म्हणते, जा जा, सेवा कर, म्हणजे चांगलाच मेवा मिळेल. कृष्णा राघवसाठी चहा घेऊन येते. तर राघव म्हणतो, तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही, तुला जितकं काम दिलंय ना ते नीट कर म्हणजे झालं. तर कृष्णा म्हणते, कसं आहे पोलीसवाले, आपल्याला पण तुमची सेवा करण्याची काही हौस नाहीये, पण तुमच्या मदरने सांगितलं ना, म्हणून आपण तुमच्यासाठी येथे चहा घेऊन आलो, नाहीतर आपल्याला तुमच्या या खुराड्यात यायची काही हौस नाही. तर राघव म्हणतो, तू माझ्याशी कधीच सरळ बोलणार नाहीस का? तर कृष्णा म्हणते, नाही. तर राघव म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आर्ग्युमेंट करणं गरजेचं आहे का? तर कृष्णा म्हणते, हो. तर राघव म्हणतो, कोण समजतेस तू स्वतःला? तू एकदा स्वतःला आरशात बघितलंस का? तर कृष्णा लगेच आरशात बघते आणि स्वतःलाच म्हणत असते, तुझ्या मारी टोपी, काय चिकनी चमेली दिसते ग तू कृष्णा. तर राघव तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, झालं का तुझं, आता तू येथून जा, मला तू माझ्या रूममध्ये नकोयस, मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. तर कृष्णा म्हणते, जो हुकुम मेरे आका, असं म्हणून ती तेथून जाते. तर राघव स्वतःशीच म्हणतो, आयटम आहे ही. इकडे मधू शकुंतलाला फोनवर सांगत असते, ती कृष्णा कधी कधी असं वागते जसं की वाटतं सिंधूच परत आलीये, पण ती रक्ताला घाबरते, अंधाराला घाबरते. तर शकुंतला म्हणते, डोक्याचा भुगा करण्यात वेळ का वाया घालवताय? आम्ही तुम्हाला दिलेली वेळ संपत आलीये, लक्षात आहे ना तुमच्या? तर मधू म्हणते, हो लक्षात आहे माझ्या. त्या झटापटीत सिंधू दरीत पडली होती आणि त्या दरीत पडलेली व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. तर शकुंतला म्हणते, एकच गोष्ट 10 वेळा सांगायला आम्हाला आवडत नाही. तर मधू म्हणते, माहितीये मला, आणि तसंही मी सुद्धा कन्फर्म केलं होतं. तर शकुंतला म्हणते, मग का तेच सांगून आमचा वेळ वाया घालवताय? आणि ती पोरगी खूप आगाव आहे, तिच्याशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका, तोंडावर पडाल. आणि शकुंतला फोन कट करते.
मधूचं हे सगळं बोलणं गोदा मावशी ऐकत असते. गोदा मावशीने तिचा बोलतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. ती तो व्हिडिओ कृष्णाला दाखवते. तो व्हिडिओ पाहून कृष्णाला तर फारच आनंद होतो. त्यानंतर कृष्णा मधूच्या रूममध्ये येते आणि मधूला म्हणते, आपण तुला आपली फ्रेंड मानतो आणि त्याच हक्काने आपण इथे तुझ्याशी वार्ता करायला आलोय. सुंदरी, आपल्याला जेवण बनवायला शिकव ना प्लीज. तर मधू म्हणते, मला नाही जमणार. तू आपल्याशी असं का वागते? आपलं काही चुकलंय का? तू आपल्याला सांग ना. तर मधू तिला म्हणते, तुझ्या आणि त्या सिंधूच्या चेहऱ्यामध्ये इतकं साम्य कसं? ट्विन्सच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा इतकं साम्य नसतं आणि मुळात माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. त्यामुळे तुझ्याशी फ्रेंडशिप करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि ती कृष्णाला हाताला धरून रूमच्या बाहेर काढत असते. त्यावेळी कृष्णा तिला म्हणते, आपल्याला खरंच वाटलं की आपल्याला तू फ्रेंड्स मानते, म्हणून इथे आलो होतो आपण तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन. तर मधू विचारते, माझ्यासाठी गिफ्ट काय आहे? तर कृष्णा म्हणते, गिफ्ट म्हणलं की लगेच डोळ्यात चमक आली तुझ्या. आणि तिला तो व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ बघून तर मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. ती कृष्णाला म्हणते, तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस? तर कृष्णा म्हणते, आपण नाही ऐकलं, आपल्याला असली सवयच नाही. मावशीला वाटलं की आपल्याला एक्स्ट्रा इन्कम कमवायची चांगली पद्धत आहे, म्हणून तिने तुझी बकबक रेकॉर्ड केली आणि आपल्याला दाखवली. तर मधू म्हणते, कृष्णा तो व्हिडिओ डिलीट कर. तर कृष्णा म्हणते, आपण फ्रेंड्स आहोत, तुला आपल्यावर विश्वास आहे, आपल्याला तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून तर आपण हा व्हिडिओ घेऊन तुझ्याकडे आलो. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंडशिपचा प्रूफ आहे. नाहीतर हा व्हिडिओ डायरेक्ट आपण त्या लंबूला देऊ शकलो असतो ना. पण आपण तसं केलं का? नाही ना. पण आपण हा व्हिडिओ घेऊन तुझ्याकडे आलो. तो लंबू त्याच्या बायकोला, त्या सिंधू बिंदूला शोधून पार वेडा झालाय. हा व्हिडिओ जर त्याच्या हातात गेला असता ना, तर त्याने तुझी सॉलिड वाट लावली असती. पण आपल्याला तुझी काळजी आहे ना, आपण तुला फ्रेंड मानतो, म्हणून हा व्हिडिओ घेऊन इकडे आलो. मधू मात्र फारच घाबरलेली असते आणि ती म्हणते, कृष्णा हा व्हिडिओ डिलीट कर. तर कृष्णा म्हणते, अजूनही तुला आपल्यावर डाऊट असेल ना, असं म्हणतच ती रूमच्या बाहेर निघून जाते. हॉलमध्ये रुक्मिणी काकू राजश्रीला म्हणत असतात, आता राघवला तूच समजाव. त्याचं स्वतःकडे लक्ष नाही, खाण्यापिण्याकडे नाही, कुठे असतो, काय करतो, काही माहीत नाही. तर राजश्री म्हणते, वहिनी मला तुमची काळजी कळतीये, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता सिंधू आली आहे ना, ती घेईल राघवची काळजी. आणि खरं सांगू का, राघव माझ्यापेक्षा जास्त तिचंच ऐकतो. त्याचवेळी कृष्णा तेथे येते. तर राजश्री तिला म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तर कृष्णा म्हणते, थोडं नाही, मनात जे असेल ते भडाभडा बोलून मोकळं व्हायचं. तर राजश्री म्हणते, मला तुझ्याशी राघवच्या बाबतीत बोलायचंय. वहिनी म्हणाल्या की तू राघवची नीट काळजी घेत नाहीयेस आणि तू काळजी घेत नाहीस म्हणून तो सुद्धा स्वतःची काळजी घेत नाहीये. असं करून कसं चालेल? आता तूच त्याला वठणीवर आणू शकतेस. तर कृष्णा म्हणते, आपण त्याला काही सांगायला गेलो की तो आपल्यावरच ओरडतो. तर राजश्री म्हणते, ओरडतो ना, मग त्याचा कान धर, चांगला पीळ त्याचा कान. तर कृष्णा म्हणते, आपण त्या लंबूची व्यवस्थित काळजी घेऊ, त्याला खायला प्यायला व्यवस्थित टायमावर देणार. पण आत्ता तुझ्या औषधाचा टाइम झालाय, चल उठ, औषध घे आणि आराम कर. तर राजश्री म्हणते, नको, मला खूप एकटं वाटतं त्या खोलीत, कंटाळा आलाय तेथे पडून. तर रुक्मिणी काकू म्हणते, तुला सोबत व्हावी म्हणून मी तुला पुस्तक वाचून दाखवते. त्यानंतर कृष्णा मनात विचार करते, आई तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. माझ्या जाण्यामुळे राघवला आणि तुम्हाला किती त्रास झालाय हे मला कळतंय. महिनाभर मी तुमच्यापासून लांब का होते हे सत्य मी तुम्हाला नाही सांगू शकत. इच्छा असूनही मी खरी कोण आहे हे राघवला सांगू शकत नाही. राघव बाहेर असतो त्यावेळी तो रिषभला बोलावतो. तर रिषभ म्हणतो, काय झालं दादा, तू मला असं अचानक का बोलावलंस? तर राघव म्हणतो, आता ना माझं डोकं काम करत नाहीये. तर रिषभ म्हणतो, कृष्णामुळे? तर राघव म्हणतो, हो. ती कृष्णा जर खरंच सिंधू असेल तर तिने सावीला कुठे लपवून ठेवलं असेल. तर रिषभ म्हणतो, तो तिचा मित्र आहे ना? तर राघव म्हणतो, मंगेश नाही, मी त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, पण सावी तेथे नाहीये. तर रिषभ म्हणतो, दादा मी तुझी अवस्था समजू शकतो, पण जर ती कृष्णा सिंधू वहिनी असेल तर ती इतके दिवस सावीपासून लांब नाही राहू शकत. तुला माहिती आहे ना, सिंधू वहिनी पोलीस स्टेशनमधून पळून आली होती. तर राघव म्हणतो, तेच ना, ती जर सिंधू असती तर तिने दिवसातून ॲटलिस्ट एकदा तरी सावीला कॉल केला असता. पण ही कृष्णा तिला कॉलच करत नाहीये आणि त्यामुळे आता माझे पेशन्स संपत चाललेत.
तर रिषभ म्हणतो डोंट वरी, लवकरच काहीतरी मार्ग निघेल. तर राघव म्हणतो मी सावीचं नाव जरी काढलं तरी ती भडकते माझ्यावर. तर रिषभ म्हणतो याचा अर्थ स्पष्ट आहे, कृष्णा सिंधू वहिनी नाहीये आणि ती जर सिंधू वहिनी असेल तर ते सिद्ध करायला आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. तर राघव म्हणतो मला पुराव्याची गरज नाहीये. तर रिषभ म्हणतो पण घरातल्यांना तरी पुरावा द्यावा लागेल ना. तर राघव म्हणतो तो पुरावा मी लवकरच शोधून काढेल, पण त्याआधी मला कृष्णाकडून वदवून घ्यायचंय. मला खात्री आहे की कृष्णाच सिंधू आहे. मी सिंधूचा स्पर्श ओळखतो. जेव्हा ती कृष्णा माझ्याशी भांडते ना तेव्हा सुद्धा मला सिंधूचाच भास होतो. तिने फक्त तिचं रूप बदललंय पण तिचं मन सिंधूचंच आहे. त्यावेळी राघवला कृष्णाचा फोन येतो. तर कृष्णा त्याला म्हणते तुझ्या मदरने तुला अर्जंट घरी बोलावलंय, लवकर घरी ये असं म्हणून फोन ठेवून देते. राघव घरी येतो त्यावेळी कृष्णा त्याच्यासाठी जेवण घेऊन येते आणि तिने तिचा चेहरा ओढणीने झाकून घेतलेला असतो. तर राघव तिला विचारतो हे असा चेहरा का झाकून घेतलाय. तर कृष्णा म्हणते तुला आपला थोबडा बघायचा नव्हता ना म्हणून आपण तो झाकून घेतलाय. तर राघव विचारतो हे सगळं सोड, आई कुठे आहे, कशी आहे ती. तर कृष्णा ती ओढणी खाली टाकत म्हणते मदर एकदम टकाटक आहे, आपण इथे असताना काय होणार आहे. तर राघव म्हणतो आई ओके आहे, तर मग तू मला फोन का केला होतास. तर कृष्णा म्हणते तू सकाळपासून काही खाल्लं नाही ना म्हणून. तर राघव म्हणतो मला वाटलं आईची तब्येत बिघडली असेल म्हणून तू इतक्या अर्जंटली मला बोलावून घेतलंस. तर कृष्णा म्हणते मदर एकदम कडक आहे पण मदरने आपल्याला तुझं केअरटेकिंग करायला सांगितलंय म्हणून आपण इथे तुला बोलवून घेतलं, चल आता जेवण करून घे. तर राघव म्हणतो हे नाटक करायची काही गरज नाही आणि माझ्यासाठी तर अजिबातच नाही. आणि राघव तेथून जायला लागतो. तर कृष्णा त्याला अडवते आणि म्हणते जोपर्यंत तू हे खात नाही तोपर्यंत आपण तुला कुठेच जाऊ देणार नाही. आपण सांगितलं ना आपल्याला कोणाचे फुकटचे पैसे घ्यायला आवडत नाही. तर राघव म्हणतो फुकटचे पैसे घ्यायला आवडत नाही म्हणजे मी जे सांगेल ते करशील. तर कृष्णा हो म्हणते. तर राघव तिला ती प्लेट खाली ठेवायला सांगतो आणि तिला डान्स करून दाखवायला सांगतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव अंघोळ करून बाहेर आलेला असतो त्यावेळी कृष्णा सुद्धा त्याच्या रूममध्ये असते आणि राघव तिच्यासोबत रोमॅन्स करतो. त्यानंतर गोदा मावशी कृष्णाला म्हणत असते तू तो व्हिडिओ पोलीसवाल्याला सुद्धा दाखवू शकतेस. तर कृष्णा म्हणते तो व्हिडिओ जर दुसऱ्या कोणी बघितला असता तर सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. तर मावशी विचारते मग आता काय करणार आहेस तू. तर कृष्णा म्हणते आता स्टेप 2 घ्यायची वेळ आलीये. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.